काय करतो, काय डायरेक्ट आपण ऑर्डिनल नंबर लिहू. फर्स्ट, आता 1 चा फर्स्ट आहे, 2 चा काय येईल सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. आता बघा त्या थर्डच्या खाली आपण जेवढे काही लिहितो ते सगळे टीएचच लागते त्याला, टीएच. फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ. बघा तुम्ही स्वतः लक्षात घ्या, म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी सोपं असं पाठ करण्यापेक्षा. सिक्स्थ बघा इथे टीएच आहे, ते थोडेसे वेगळे आहे. थर्ड, सेकंड आणि फर्स्ट हे 3 आपल्याला पाठच असतात. फक्त खालचे लक्षात ठेवताना सोपं काय, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ. आता याचं काय येईल सेवन्थ, फक्त थोडासा बदल आहे बघा, इथं टीएच वेगळा लागलेला नाही, टी आहे तो कमी झालेला आहे, पुन्हा डबल टी आला नाही 8 मध्ये. हे पण महत्वाचं आहे लक्षात ठेवणं, इथे डबल टी नाही, टी 8 चा टी आणि वेगळा टीएच असं नाही. पुन्हा 9th ई गेलाय बघा, 9th. 10th. टीएच बघा, निरीक्षण करा तुम्ही याचं, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. त्याच्यानंतर 11, 11th, 11th. आता 12चं काय येईल जरा कमेंट्स, किती जणांना माहित आहे का, जर माहित असेल तर कमेंट्स करा. बाराची काय स्पेलिंग येईल जरा कमेंट्स करा, बघू किती जणांना माहित आहे. बघा TWELFTH, ट्वेल्थ. म्हणजे इथे बदल काय झालाय बघा, लक्षात ठेवा. माझं नाव उल्हास कुलकर्णी. त्याच्यानंतर 13 बघा, 13th, 13th. टीएच आहे बघा, 13th. 14th. 15चं काय येईल 15th. 16चं येईल 16th. 16th.
इतर कमेंट्स थोडस करू नका, लक्ष द्या. आपल्या छोट्या छोट्या महत्वाची ती मी का लिहून देत आहे का, 12चं एक वेगळं आहे बघा, 12चं. आणि इथे हे फर्स्ट सेकंड थर्ड त्यानंतर 8 हे थोडीशी स्पेलिंग बदलते, त्याच्यामुळे मी लिहून देत आहे. कारण मग आपलं काय होतं, चुकण्याची शक्यता असते स्पेलिंग वरून. 17th 17चे बघा 17th. एटीन्थ. म्हणजे इथे टीएच फक्त बदलला आहे एवढाच. 12च्या नंतर आपण फक्त टीएचच लावतोय प्रत्येकाला, लक्ष असू द्या. 19. इथे सुद्धा आपण काय केलंय, फक्त टीएच लावलाय. 19 ची स्पेलिंग जशी तशी आहे आणि टीएच लावलेला आहे. आता बघा 20चा काय बदल झालेला आहे ते महत्वाचं आहे. हे जे 20 आहे ते आपण लिहिताना काय लिहितो बघा, 20 ची स्पेलिंग काय लिहितो, TWENTY असं लिहितो. मग याच्यात काय केलंय बघा, तर फक्त त्याचा वाय गेलेला आहे आणि वायच्या जागी आय आलाय, ETH असा बदल आहे. TWENTIETH 20th. हा जो बदल आहे ना, हे जे मी देत आहे लिहून, यातले जे वेगळे आहेत हे आपल्याला माहित असले पाहिजेत, कारण बाकीचे तर आपल्याला सहज पाठ होणार आहे, आपण लक्षात ठेवलं तरी लक्षात राहील. स्क्रीनशॉट घ्या ज्याने लिहिलं नसेल त्यांनी. ठीक आहे, स्क्रीनशॉट घेतला सगळ्यांनी. तर आपण आता पुढचे पाहू काही. बघा आता मी 20चे आपल्याला माहित आहे, 20चं झालं माहित. जसं आपल्याला 20चं माहित झालं की आपण पुढचे जसं 20च्या पुढे आपण लिहू शकतो. त्याच्यानंतर आता 30चं मी सांगतो तुम्हाला, 30चं काय येते. 30, 40, 50, 60, त्याच्यानंतर 70, 80, 90 आणि 100. हे काय देतोय, कारण याच्यावरून तुम्ही कोणतंही तयार करू शकता नंतर. किंवा हे आपल्याला पुन्हा 21 लिहिताना आपण आता समजा 21 लिहिणार आहे, आपण इथे 21 समजा 21 लिहिणार आहे. 21 लिहिताना काय लिहिणार, 20. आता ही 20 ची ही स्पेलिंग लिहायची नाही, ही लिहायची नाही, म्हणून मी लिहून दाखवतोय. 21st लिहायचं, 21st. 21 म्हणजे 21st, 22 म्हणजे 22nd, 23rd. अशा प्रकारे आपल्याला पुढे लिहित जायचं आहे. 23rd, 27th, 28, 29th हे लिहायचं आहे आपल्याला अशा प्रकारे. नाहीतर 20 ची स्पेलिंग तुम्ही ही लिहायची नाही, हे 20 साठीच आहे फक्त. आणि 21 लिहिताना आपण 20 ची स्पेलिंग लिहायची आणि फर्स्ट लिहायचं, 21st अशा प्रकारे लिहायचं. ठीक आहे.
आता आपण जसं 1 2 चं लिहितो 30 ची स्पेलिंग माहिती झाली की 31 त्या प्रकारे नाही आपलं हे 20 च्या स्पेलिंग वरून 21 तयार 21 नाही 21 हे वेगळं येणार 20 ची स्पेलिंग आणि फर्स्ट तसंच 31 32 33 असंच येणार 41 42 या प्रकारे. आता 30 ची स्पेलिंग काय येईल बघू आपण. THIRTIENTH म्हणजे 30 ची स्पेलिंग इथं वाय होतं तिथे काय बदल झालाय बघा एन नाही तिथे 30 म्हणजे 20 च्या सारखाच इथे बदल आहे वायच्या ठिकाणी वाय जाऊन पुढे IETH असं आलेलं आहे. चाळीस सुद्धा तसंच आहे 40 ची स्पेलिंग काय होते 40 होते अशी होते 40 मग ह्याच्यातला आय जातो आणि काय राहतं बघा IETH 40. त्याच्यानंतर 50 चे बघा हे बदल जो झालेला आहे तो महत्वाचा आहे आपल्याला. काय बदल झालाय कारण 60 चे आपल्याला माहितीच आहे. त्याच्यानंतर 70 90 आता आपण याला काय लिहितो 100 लिहितो असं 100 असं लिहितो. याच्यामध्ये काय बदल होईल तर त्याला फक्त पुढे TH लागतो. ठीक आहे लिहून घ्या ज्यांच्याकडे नसेल त्यांनी लिहून घ्या. ठीक आहे इतर कमेंट्स करू नको. पंकजा आणि गजानन पाटील इमोजीस पाठवू नका. कमेंट्स बॉक्स शक्यतो बंदच ठेवा. मी ज्यावेळेस कमेंट्स करा म्हणेल त्याच वेळेस कमेंट्स करायचं. आता जेवढे लाईव्ह आहेत त्या सगळ्यांनी याच्या व्हिडिओला लाईक करा. जे लाईव्ह आहेत त्या सगळ्यांनी या व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला समजलं का हे कार्डिनल आणि ऑर्डिनल नंबर मधला फरक. मग यावर आधारित आपण प्रश्न घेऊ. प्रश्न काही जास्त नाहीत एक 5-7 प्रश्न असतील त्याच्यानंतर आपला तास संपणारच आहे. त्यामुळे जे ऑनलाईन आहेत सध्याला लाईव्ह आहेत त्या सगळ्यांनी या व्हिडिओला लाईक करा.